नाही का फायनलला सुरुवात होत आहे. नाही का फायनल जी मॅचला सुरुवात होते. फायनल तो दिव्या इलेव्हन वर्सेस सचिन इलेव्हन ना 2 षटकांचा सामना येणार आहे ना. काही काय आता आटीनं आहेत ना, काय नाही 40+ नाही काय ना, कोणाला द्यायची त्याला का बॉलिंग द्या तुम्ही. तुम्हाला जो वाटल आपला लेजंड प्लेयर हे त्याला द्या, तो सामना जिंकवला. सामन्याला सुरुवात, फायनलला सुरुवात होळीच्या दिवशी, शेवटचा दिवस SPLचा नाही फायनल. कडक अशी लढत. दिव्या इलेव्हन सचिन इलेव्हन ना पहिला जसा सोन्या मास्तरनी टाकला होता चेंडू नाही का, निर्धाव जसा चेंडू ना, पहिला चेंडू निर्धावला. जॉन्टी पण थोडा नाराज. पहिले षटकातील पहिला चेंडू इथं निर्धाव चेंडू. स्ट्राईक वर आहे तो फटकं मारणारा जॉन्टी ना, तसाच आहे तो पोरानो राग करणारा प्रशांत मास्तर, तसाच कडक तसा बॉलर. आणि आता षटकातील दुसरा चेंडू फार भारी इकडे फिरवला, पण त्याला जमलाच नाही ना. विकेट काढली होती, सिस्टमॅटिक होती जॉन्टीची ना. आउट झाला होतो जॉन्टी ना, खूप झाला होतो विजय दादा. पहिले षटकातील दुसरे चेंडू विकेट मिळली होती जॉन्टीची ना. गोल्डन डकचा शिकार सचिन इलेव्हन संघाचा कर्णधार पण नाराज. आणि आता एक फायनलची मॅच आहे, 2 षटकाचा सामना आहे मित्रांनो. एम्पायर बोला, एम्पायरचा निर्णय इथं अंतिम राहणार आहे. एम्पायर बोला रॉयल पेक्षा मॅकडॉल पर्यंत मॅकडॉलच बॅन राहणार आहे, ऐकून घ्यायला नाही होते त्यांना. आणि आता हरिकेश चालेल हे जॉन्टीची जागा घ्यायला. मागच्या सामन्यात होते हरिकेशनी 2 असं फटकं मारलं का गेला तो चौकार नाही का. हरिकेशनी का 3 बॉला जर 3 षटकार मारला तर इथं गिरीश दादा यांचे कोणी का मॅकडॉलची क्वार्टर देण्यात येणार आहे. षटकार हो क्वार्टर लावलेले हे, असा वेगळा बक्षीस का फार भारी लावलेले हे. आणि आता पहिल्या षटकातील 2 चेंडू निर्धाव, 1 पण रन आहे. तिसरा चेंडू का होते ना, तिसरा चेंडू फार कडक जसा हात आला ना, तिसरा चेंडू पण निर्धाव उपट टाका गेला होतो हरिकेश दादा ना. 3 चेंडू 1 पण धाव आलेले नाही का. 9 चेंडूचा खेळ आता फक्त बाकी हे नाही का. शर्विल इलेव्हन संघाचा शर्विल पण नाराज ना होते, पॅकर पण थोडंफार नाराज झालेले हे स्वतःवर. आणि षटकातील 4 चेंडू ना 4ही चेंडू होते निर्धाव. प्रशांत मास्तर त्यांच्यासाठी टाळ्या वाजत आहे. 4 चेंडू निर्धाव, तो पण समोर एक खरीच बॅटमन हरिकेश असून तरी पण. षटकातील 4 चेंडू ना 0 धावा. आता षटकातील 5वा चेंडू बघू काय होते. 5वा चेंडू पण एवढा भारी हाताला का, तिकडं पाठी केला चेंडू चौकार जातो का काय नाही का, पिलर जातो बॉलाच्या पाठी बारीक साथ पण काय. हेम्पायर बघू, हेम्पायरचा निर्णय अंतिम. हेम्पायर का वलत हे नाही का, चौकार जसा 4 दशा धावा झाले हे ना, 4 धावा एक उचकत हे स्कोर फलक इथं उचकत आहे ना. पहिल्या षटकातील 5वी चेंडू गेला तो चौकार, नाराज झाला थोडाफार मास्तर स्वतःवर. एवढा भारी चेंडू टाकला पण तिकडं थोडी फंबलिंग झाली ना, चेंडू थोडा गेला. आणि आता षटकातील शेवटचे चेंडू काय होते बघू. 12 चेंडूंची मॅच आहे फायनल. 12 चेंडूची कोण जिंकेल, दिव्या इलेव्हन का सचिन इलेव्हन. सचिन इलेव्हन दिव्या इलेव्हनचा बिड्डा हिसलवतो का, दिव्या इलेव्हन सचिन इलेव्हनचा बिड्डा हिसलवतो. कोण कोणाची घुस करतो बघू. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू पण सेम तसाच लागला. एका बॅटची एज लागली ना, चेंडू गेलेले हे एका पाठी सरपंच कर 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 कस कर नसा गेला होतो चौकार. चौकार जाऊन होत्या रना झाल्या त्या. आता 8 रना झालेले हे. फार भारी चेंडू हात चाललेले होतं पण होते. हरिकेश बॅटीला वरती 2 चेंडू लागला. हरिकेश पण तसाच पिलर, त्याला माहिती आहे संध्याकाळचा सत्र हे सरळ चेंडू जाणार नाही, इथं कट बीट काहीतरी करून पाठी चेंडू मारायला लागणार हे. तसं त्यांनी 2 चेंडू पाठी मारला ना, 8 धावा काढल्या शेवटचे 2 चेंडूमधून. इजरायला थोडा नाराज. इजरायला विनंती करतो का लगेच दुसरा शतक होते बॉलराकडे द्यायचा आहे ना, विनंती करतो का काय हे मीटिंग घ्यायची गरज नाही. दुसऱ्या फायनलचा एक दुसरा शतक घेऊन येते हे तो नीलमची तर फार तारीफ तशी करायला लागणार आहे. नीलम मागच्या सामन्यात एक 3 चेंडून 3
आणि एक षटकातील पहिला चेंडू फार भारी चेंडू हाताला होते निलमनी पण तसाच पटका मारला होते सचिनीना चेंडू बघू पकडला कचकन हेल्पटला दुसरी धाव पुरी होते का नाही दुसरी धाव पुरी झालेली आहे थोडा एका आबाद दुबीचा खेळ झाला याचे का हेल्पट त्याची का हेल्पट पण दोन धावा तेवढ्याच एका गडबडीत धावल्या होते सचिननीना हारिकेशनी पण निलमला आता थोडाफार दबदबून येत होती दोन्ही पिलर हा नाही का 3 चेंडू 3 धावाची गरज मागची मॅच आपण बघत होतो कशी टाकली होती षटकातील आता दुसरा चेंडू बघून निलम काय करे हे निलम तो सचिन निलम मस्त परत चेंडू टाकला होता परत पिलर काय पकडतो काय ना पिलर आणि पकडला चेंडू दुसरी धावतो का दुसरी पण धावली कचकन रनआउटची संधी आहे रनआउट तर होणार नाही सचिनकडे स्पीड तेवढी हे चित्ताचे चपळाईने धावला होतो सचिन तेवढा सुसाट धावेल हे ना तेवढाच होतो निलम पण तसाच आहे निलमची पण तारीफ करायची फटका मारून देत नाही 1-2 पाहिजे तेवढ्या धावा 3 धावा पण चौथी पण धावून द्यायचो नाही एवढा वाईट पिलर हे मी बारीक साजे पण माझ्या अंगावर जाऊ नका म्हणून तर मित्र आम्ही बोलत हे नका हे जगात कोण बारीक नाही ना कोण मोठा नाही सगळं समान आहे का एक मुंगी तुमच्या ढुंगणाला चावू शकते पण तुम्ही तिचे ढुंगणाला चावू शकणार नाही एवढा मित्रांनो फरक आहे आणि एकदा षटकातील तिसरा चेंडू तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू स्ट्राईक होतो परत सचिन फुलटा चेंडू टाकला इथं बघू पाहिजे तसा मारलाच नाही चेंडू नो मॅन लँड जिकडे चेंडू पडला पिल्लर नव्हता म्हणून निलम स्वतः बॉलाचे पाठी तर परत 2 रन धावलेले आहेत नाही का 2 रन धावून आता रना झाली ती मित्रांनो हेम्पायरचा निर्णय अंतिम राहणार आहे हेम्पायरची उद्धत घालायची गरज नाही हेम्पायर मला आंबे अडा चिकून तसा पिकणार आहे ऐकून घ्यायला नाही होत त्याचा षटकातील 3 चेंडू झाले हे षटकाच्या चौथे चेंडू काय होते बघू इजेदाराला पण विनंती करतो धावा झाल्या होत्या 14 धावा झालेल्या हे दुसऱ्या षटकातील 3 चेंडू शेष 3 चेंडू आलं तर केल्या होत्या फक्त 6 धाव्या होते निलमनी बारीकसाच पिलर हे कडक पण त्याच्यात व्हेरिएशन काय त्याची पेस आहे मोठा कोणता पण पिलर मागच्या सामन्यात ललितला जागेवर ठेवला होते नाही असा तो पिलर होतो आपटून चेंडू टाकला पण आता बघून उपट टाकली फार वाईट निलम पण थोडा नाराज ना चेंडू गेला कचकन पिवले पट्टीचे तिकून सत्कार जाऊन धावा झाल्या होत्या 20 धावा झाल्या आणि आता षटकातील 2 चेंडू शेष आहेत शेवटच्या षटकातील 5वा चेंडू सूर्याभाई पण नाचताला चाललाय होळीला तर सुरुवात रात्री सगळीकडे होली पेटवतील मस्त लोक मजा करतील गाणी बोलतील नाचतील आणि आता षटकातील 5वा चेंडू 5वे चेंडू परळ आपटून टाकला ना परळ होते सचिनने हातातली झेल होतो का नाही बघू ना झेल कडे जसा टिपला होते ना निलमने विकेट काढली होते सचिनची ना आऊट झाला होतो सचिन ना खूप झाला होतो निलम ना झेल पकडला होते टोपीवाल्यानी कल्पेश बुंदा आणि आता आला सचिनची जागा घ्यायला इनोद लेजंड क्रिकेटर इनोद स्वतः आता आलेले हे बघू आता काय करतात फटका मारतात का नाही फार चांगला जसा कमबॅक केला होते निलमनी बघितला यांनी एक फटका मारलाय दुसरा मारून द्यायचो नाही ना तसाच चेंडू होते टाकला त्यांनी परफेक्ट ना होते गुंदानी कडक जसा झेल पकडेल हे बॉलराला एक जर पिलराची साथ मिळली तर बॉलर तर फार फॉर्मला येतो पण ते पिलराची साथ नाही मिळली आपण मागच्या सामन्यात बघितला बॉलर कष्ट करून बॉल टाकत होता पण ती 2 पिलर थर्ड क्लास निघाले नाही त्यांनी एक चेंडू सोडलं ना हार पत्करायला लागले होते शर्विल 11 संघाचे पिलरांना परत असा चेंडू ना निर्धाव जसा चेंडू नाही का षटकाची समाप्ती नाही का आऊट जसा केलेले हे होते निलमनी 2 चेंडू 2 विकेट काढलेले हे 2 षटकाची समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 20 ना 21 धावांचा टार्गेट 12 चेंडू 21 धावांचा टार्गेट फाशी का दिव्या 11 ना सचिन 11 संघाला विनंती करतो लगेच सामन्याला सुरुवात करायची दिव्या 11 संघाचे कर्णधाराला विनंती करतो का लगेच जाऊन बसा सचिन 11 संघाची कर्णधार विनंती करतो लगेच तुमचं क्षेत्ररक्षण लावून घ्या आजच्या दिवसातील शेवटची मॅच फायनलचा सामना SPL शेलार प्रीमियर लीग 2024 बघू 2024 चा फ्रीजचा मानकरी कोण है कोण पहिली ट्रॉफी मारते कोण दुसरा मारते ना कोण तिसरा मारते मस्तपैकी फ्रीज हे काला तो मस्त ज्याला मिळेल होतो बिअर पित असेल त्याला तर फार भारीच होईल कुठेतरी लपून ठेवेल ना फ्रीज बिअरच्या बाटल्या भरून ठेवल
हा नाही का 12 चेंडून 21 धावांची जशी गरज आहे. 12 चेंडूत 21 धावांची गरज. सचिन इलेव्हन संघाचे पिलरना विनंती करतो का त्यांची 2 पिलर चालले हे स्टंपाचे इकुंची ना स्टंपांचे तिकुंची पण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. नाही का सामन्याला सुरुवात पहिल्या शतक घेऊन देतो सचिन इलेव्हन संघाकून. नाही का चेंडू द्यायचं हे विनंती करतो का चेंडू तिकडे हेलपटायचं हे. आणि आता 2 पिलर गेले हे. नीलम नाही इजय नीलम रायझिंग स्टार हे तसा खेळेल हे फार वाईट खेळतो तो आजच्या दिवसात तर फार फॉर्मलाच हे. आता कमीत कमी अटक स्टेटस टाकल तो होते जे व्हॉट्सअपला एक यूट्यूबच्या कापून मस्तपैकी कट कराल ना टाकल ना तेवढ्यात पोरी पण त्याला भाव देतील. नवक पोरीचा हात तो पटवाच पाहिजे धोलीपात होली त्याची सुखात जाईल एवढा बारीक खेळलेले होतो नीलम. आणि आता सामन्याला सुरुवात फायनलची दुसरी इनिंग ना पहिलं शतक घेऊन येतो साईनाथ सचिन इलेव्हन संघाकडून ना फटका मारणारा पॉवर शिलर असा एक कडक जसा पिलर इजय स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला आहे तो रायझिंग स्टार नीलम. फार मोठी जिम्मेदारी दिली हे साईनाथ व 7-12 चेंडू दिका 21 धावांची जशी गरज आहे. आनंद बघू आता 21 धावा पुऱ्या होतात का नाही कोण जिंकेल हे कोणता संघ कोणाचा बिड्डा हिसला तो आता समजलं आपल्याला. 12 चेंडू बाकी आहेत 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूत काय होईल काय सांगता येत नाही. न सामन्याला सुरुवात सचिन इलेव्हन संघाच्या पिला विनंती करतो का बस झाला फार टाइमपास केला आता पहिला चेंडू टाकायला सुरुवात करा ना. आला साई आला ना पहिला चेंडू टाकली उपट कडक तशी झेल होतो का काय बघू ना. झेल तर झाला नाही चेंडू गेला कचकन एक टप्पा पिवले पट्टीचे तिकून इजेराचे बॅट मधून चौकार ना चौकार जाऊन स्कोर फलक इथं उचकलेलं जसा आहे ना 4 धावा झालेले हे. पहिले चेंडू होतो साई जरा बिथरले हे पहिले चेंडू इजेने फार वाईट उपट टाकली त्याला त्याचे विचार करायचा होते साईचा. आणि आता षटकातील दुसरा चेंडू षटकातील दुसरा चेंडू साई टू इजय परत उपट टाकली इथं फार वाईट आता झेल होतो का काय नाही का झेल झाला नाही होतं पिलरचा पाय का ठेपलला जरा नाही का पिलर थोडा बिथरला त्याच्यामुळे का झेल झाला नाही. झेल तर झालाच असता पिलर चेंडू पोचलेला होता पण का 2 रन धावून काढले तर 2 रन धावून धावा झाल्या होत्या 6. ते पिलराची पण काय चुकी नाही तिथं फील्ड तर थोडीफार खराब आहे त्याच्यामुळे होते त्याचा पाय तिकडे स्लिप झाला ना होतो पडला. बाबू लागला बिगला असेल तर अंगावर काढू नको होली आहे उद्या मजा करायची सुजून बसला तर घरातच बसशील म्हणून काय लागला असेल तर इथं सांगू शकतो 5 मिनिटं लेट खेळू पण तुझ्या अंगाची दुखणी पहिले बाजूला काढू. आणि षटकातील तिसरा चेंडू तिसरे चेंडू व उपटशी टाका गेले होता पण एक चेंडू तसा बाहेर गेला नाही का भुकटची 1 रन मिळेल हे ना. साई थोडा बिथरले हे आता इजे दादाचा फटकं बघून नाही का फुकटची 1 रन म्हणून धावा झाल्या होत्या 7. षटकातील 2 चेंडू झाले षटकातील 4 चेंडू बाकी. बघू आता साई कमबॅक करेल का इजे दादाला आउट करेल का कारण इजे दादा बघू आता साईला फटका मारेल का. विजय दादा फार तावात बॅट आपटेल हे कच इतपात आवाज येतो एवढी वाईट ना. परत विजयाने उपट टाकायचे झेल तर झाला नाही पण इक चेंडू तर सुटला ना. चेंडू जातो का काय नाही इक चेंडू काय हे एम्पायर काही बोलत नाही तिक फील्ड खराब असल्यामुळे वाटेल पण नाही चेंडू जाईल चौकार नाही का. 3 धावा एक सुसाट धावून काढले हे चौकार जाता जाता वाचला. नशीब होते इजराचा खराब नशीब चांगलं सचिन इलेव्हन संघाचे होते पिलराचं चौकार सुटला असता तर मला शिवा पडल्या असत्या. बऱ्या 3 धावलं म्हणजे आता शिवा तर नाही पडणार. आणि आता रना झाली होती 10. आता षटकातील 3 चेंडू शेष पहिले षटकातील 3 चेंडू शेष 9 चेंडू 11 धावांची गरज. कोण जिंकेल हे बघू कोण कोणाचा बिड्डा हिसलो तो जवळपास साई आता घुस करतो का नाही नीलमची का नीलम त्याचा बिड्डा हिसलो तो बघू आता षटकातील 4 चेंडू का आहे ते समजेल ना. आला साई आला ना फटकं मारणारा रायझिंग स्टार नीलम
स्ट्राईक वर. नीलमला एवढा भारी चेंडू टाकेल हे तिका काही काय अपील केली पण तिका चेंडू गेला होतो. भेवंडीला मला चेंडू पोचला इथं शेलारला ना शेलारला तसा चेंडू पोचला. एक कचकंदशी रन धावली होते नी नाही स्ट्राईक काढून दिली परी परत इजेला लेग बायची 1 रन मिळून धावा झाल्या होत्या 11. षटकातील 2 चेंडू शेष. षटकातील 2 चेंडू शेष. जी काय धावा पाहिजेत त्या 8 चेंडू 10 धावांची गरज. बघू मागची मॅच होते का दिव्यम आणि हिराजी 11 तशी मॅच होते का. आणि मारली टाकेल हे उपट ना आकाशात उडेल हे ना पक्ष्यांचा थवा ना इजेदादांनी पाडला होते साईचा रवा. साप रवा जसा पाडून टाकला ना विड्डात तसा हिचलवला बेस बरा नाही का नाराज झाला साईल जवळपास. आता असं सामना लवंडले होतो. दिव्यामी 11 संघाकडे ना सचिन 11 संघाचा कर्णधार पण नाराज. तुझे एवढी जिम्मेदारी दिली आज तू दे नाही इजय तू कशाला घाबरलास. नीलम नाही घाबरला मागच्या सामन्यात ना तू घाबरलास इजयला बघून ना वाट लावून ठेवली साखी. आता जिकायला धावा पाहिजेत त्या. सात चेंडू 4 धावांची गरज. 7 चेंडू 4 3 चेंडू 3 ने होत 7 चेंडू 4 पण नाही होणार. एवढी धमक असा वाटेल हे साईमध्ये. हे साई का भितरणार नाही. एक षटकार मारला तरी पण बघू आता हे 7 चेंडू 4 धावांची गरज आहे. काय करीत हो साई. जॉन्टी पण तिकडे नाराज फायनल 5 पटलो ना वाटत लावली अख्खी ना. असं चेंडू तर आधी टाकला असता तर काय फार भारी झाला असता पण एक हुकला तसा चेंडू होतो. विजय निर्धाव चेंडू. आता 6 चेंडू 4 धावांची गरज आहे सचिन 11 संघाला. 6 चेंडू 4 धावांची गरज आहे ते दिव्याम 11 संघाला. सचिन 11 संघाला विनंती करतो याच्यानंतर प्राइज सेरेमनी डिस्ट्रीब्युशन सेरेमनी पण हे आपल्याला इथं टीम मीटिंग घ्यायची गरज नाही. लगेच तुम्ही बॉलर डिसाईड करा लगेच हो त्याला बॉलिंग द्या ना. आता एक मला तर असं वाटेल हे स्वतः सचिन आलेले हे शेवटचं शतक घेऊन. 7 चेंडू 4 धावा 7-4-4. बघू आता 4 रना करतो का नाही होतो. स्ट्राईक वर आता नीलम. हे नीलमला तर चेंडू डॉट काढला पण नीलम पण तसाच हे बारीक साथ दिसतो बाहेर निघतो ना कचकन चेंडू हेल पडतो. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू सचिन टून नीलम. आला सचिन आला ना आपटून तसा चेंडू फार भारी बुंद्यातला इथं टाकेल हे ना. एक मस्तपैकी चेंडू टाकेल हे ना निर्धाव तसा चेंडू कडक जसा चेंडू टाकेले हो त्याला समजलाच नाही. गुंगाला दिला हो त्याला एवढा वाईट का कुठं चेंडू समजला फिरला हो त्याला समजलाच नाही हो. निघाला आता होतो बाहेर माराला परफेक्ट पण चेंडू काय बॅटरीला लागेल नाही ना. हुकला चेंडू. आता एक प्रेशर जरा तयार झाले आहे ना. 5 चेंडू आता 4 धावांची गरज. स्वतः एक स्ट्राईक वर येतो नीलम. का करेल हे बघू ना. परत असा चेंडू एक झाडू शॉट मारला एक न बघता मारला एक चेंडू ना. 1 रन स्ट्राईक काढून दिली होते इजय दादाला. त्याला माहिती आहे इजय दादाला स्ट्राईक काढून दिली का आता थोडाफार आपण शेप राहू ना. मस्तपैकी स्ट्राईक काढून दिली. आता 3 चेंडू 3 धावांची गरज. माफ करा 4 चेंडू 3 धावांची अशी गरज आहे. आणि फटका मारणारा इजय दादा. इजय दादाचा आता झेल येतो आउट होतो का इजय दादा हे चेंडू एक मॅच खपवतो काय हे बघू आता. ना आला सचिन आला ना फटका मारणारा इजय स्वतः ना. इजय दादाने टाकेले उपट ना. चेंडू गेला षटकार ना. जिंकेल हे संघ दिव्याम 11 ना. हरेल हे संघ सचिन 11. हारलेल संघाचं फार फार कौतुक ना. जिंकलेल्या संघाचं फार फार अभिनंदन.
ना पॉवर शेलरचे पिल्लरांना का विनंती करत आहे त्यांनी कुठं जायचं नाही का बरीच जशी कामं आहेत मॅच जिंकलं म्हणून आपल्या गावाची लीग आहे नाही खरं आजची त्यांच्यासाठी पार्टी पण आहे म्हणून सगळे पिल्लरांना विनंती करतो का इकत थांबायचं आहे